शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। अटल सेतूवरती ताशी 100 किलोमीटरची वेगमर्यादा प्रकल्पाचं शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। सुमारे 400 कॅमेऱ्यांमार्फत वाहनांवरती नजर ठेवली जाईल। इंधन आणि वेळेची यामुळे मोठी बचत होणार आहे। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। अटल सेतूवर वाहन चालक ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहन चालू शकणार आहेत। MMRDA कडून त्याबाबत माहिती देण्यात आली आहे। शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण होणार असून त्यानंतर हा मार्ग नागरिकांसाठी खुला होणार आहे। अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघं 20 ते 25 मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सेतूचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत, कशी तयारी करण्यात आली आहे? अगदी बरोबर आहे। शिवडी नावाशिवा हा जो सागरी सेतू बनतोय तो भारतातला सर्वात लांब पल्ल्याचा सागरी सेतू आहे आणि जगातला 12व्या नंबरचा सागरी सेतू आहे। याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि टोटल मिळून 22 किलोमीटरचा हा सागरी सेतू आहे, ज्याच्यापैकी 16.5 किलोमीटर जे आहे ते पाण्यामध्ये आणि 5.5 किलोमीटर जे आहे ते जमिनीवरती असा हा पूल आहे। आपण हा पूल जर बघितला तर याच्यावरती उद्या उद्घाटन होणार आहे 12 जानेवारीला आणि हे उद्घाटन जे आहे ते नवी मुंबईतून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जे आहेत ते करणार आहेत आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे बरेच दिग्गज नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। मात्र हा सागरी सेतू जो आहे, जो भारतातला सर्वात पहिला मोठा सागरी सेतू आहे, त्यामुळे मुंबई जी आहे, कारण मुंबई आपल्याला माहिती आहे की बेटांचं शहर आहे आणि आता मुंबई जे बेटांचं शहर आहे ते मुख्य मुंबई ही भारताच्या भूमीशी जोडली जाणार आहे या सागरी सेतूमुळे। आणि तयारी जर बघायला गेलं तर तयारी अगदी जय्यत सुरू आहे। 3 पक्षांचं सरकार सध्या राज्यामध्ये आहे, शिवसेना, अजित पवार गट आणि भाजप। त्यामुळे आपण बघतोय की तयारी जोरदार केलेली आहे। संपूर्ण जितका हा 22 किलोमीटरचा रस्ता आहे त्या सगळ्या रस्त्यांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोज आणि त्याचबरोबर तिन्ही पक्षातल्या त्यांच्या चिन्हाचे झेंडे जे आहेत ते संपूर्ण या पुलावरती लावण्यात आलेले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी महाराष्ट्रातले बरेच विकास प्रकल्प जे आहेत त्यांचं उद्घाटन होणार आहे, कारण भारतात तर ज्या आहेत त्या निवडणुका आहेच, पण त्याबरोबर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आणि देशातल्या लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे भारतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात जे आहेत अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन जे आहे ते होणार आहेत आणि या वर्षातला सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा विकास प्रकल्प म्हणून हा सागरी सेतू जो आहे, ज्याचं अटल सेतू असं नाव ठेवण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि याला जवळपास 18,000 खर्च आणि 7 वर्षांचा कालावधी लागलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा नवी मुंबईशी जो संपर्क आहे जवळपास 1.5 ते 2 तास लागतात नवी मुंबई ते मुंबई एवढं अंतर कापण्यासाठी। मात्र या सागरी सेतूमुळे आता हे अंतर जे आहे ते 30 ते 35 मिनिटांवरती आलेलं आहे आणि हा सागरी सेतू जो आहे तो रायगड जिल्ह्यातील चिर्ले ते मुंबईतील शिवडी, म्हणजे मुंबईतील शिवडीपासून ते रायगड जिल्ह्यातील नवी मुंबईतील चिर्ले आणि नवी मुंबईतील जे नवी मुंबईचं एअरपोर्ट बनतंय तिथपर्यंत हा सागरी सेतू आहे। त्यामुळे अर्थातच इंधनाची बचत, पर्यावरणाची बचत, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याची बचत तर होणारच आहे, मात्र वेळेची सुद्धा बचत होणार आहे। त्यामुळे या अटल सेतूमुळे अनेक मुंबईकरांना याचा भरघोस फायदा होणार आहे। आता याचं उद्घाटन झाल्यानंतर हा लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलेला आहे। मात्र आता याची वेग मर्यादा सुद्धा 100 किलोमीटर प्रति तास ही ठरवण्यात आलेली आहे आणि 250 रुपयाचा जो टोल ठरवण्यात आला आहे त्यावर मात्र मुंबईकर असो किंवा तमाम महाराष्ट्राचे लोक असो त्यांनी आणि विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच कशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहेत? कार्यक्रमाचं जर स्वरूप सांगायला गेलं तर आज संध्याकाळपासूनच जी आहे ती तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र या कार्यक्रमाचं जे आहे ते उद्या संध्याकाळी म्हणजे साधारण 3च्या नंतर जे आहे ते कार्यक्रमाला सुरुवात होईल। तोपर्यंत या पुलावरती आपण बघतोय की 3 पक्षाचं सरकार आहे। जसं मी सांगितलं की 3 पक्षाचं राज्यामध्ये सरकार असल्यामुळे अजित पवार गटाचा राष्ट्रवादी, त्यांचा झेंडा, भाजपचा झेंडा आणि त्याचबरोबर आता शिंदेची शिवसेना नाही तर एकच शिवसेना जी राहुल नार्वेकरांनी सांगितले त्यानुसार त्यांच्या शिवसेनेचे असे तिन्ही पक्षांचे झेंडे लावण्यात आलेले आहे। भरघोस प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे, सोशल मीडियावरून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे येतोय आणि त्याचबरोबर
उद्या दुपारनंतर जे आहे ते याचा लोकार्पण सोहळा होईल आणि त्यानंतर हा सर्वांसाठी हा मार्ग जो आहे तो खुला होणार आहे। मात्र आपण बघतोय की याची पाहणी जी आहे ते मुख्यमंत्री गेले एक आठवड्यापासून लोकांचा करतायत। प्रवासाचा त्यामुळे वेळ वाचणार आहे। मात्र या सागरी सेतूसाठी टोल लावण्यात आलेला आहे 250 रुपये। हा टोल सामान्यांसाठी परवडेल का, हा प्रश्न निर्माण झालाय। अगदी बरोबर आहे, कारण आपण बघितलं की अगदी 2-3 दिवसांपूर्वीच टोलसाठी नेहमी आवाज उठवणारे राज ठाकरे जे आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातील जे काही असे टोल आहे, जे जुने टोल आहेत ते सुद्धा बंद करा असं सांगण्यात आलं होतं। आणि सुरुवातीला ज्यावेळेस हा सागरी सेतू बनण्याचा प्रकल्प भाजप काळामध्ये हाती घेतला होता त्यावेळेस सुद्धा अगदी शेवटपर्यंत सांगण्यात येत होतं की याला कोणत्याही प्रकारचा टोल नसणार आहे। मात्र आपण बघितलं की गेल्याच आठवड्यात जी कॅबिनेट बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये या सागरी सेतूला, जो भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू आहे, त्या सागरी सेतूसाठी तब्बल 18,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी 250 रुपयांचा टोल जो आहे तो फक्त छोट्या वाहनांसाठी आहे। मोठ्या वाहनांसाठीचा टोल जो आहे तो याहीपेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे 250 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे। त्यामुळे अनेकांनी, सामान्य जनतेनेच आणि त्याचबरोबर विरोधकांनी सुद्धा याच्यावरती ताशेरे ओढले होते। मात्र 250 रुपयाचा टोल लागू केल्यानंतर या सागरी सेतूचा वापर कितपत केला जातो याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष राहणार आहे। कारण 250 रुपये आताच्या घडीला जर बघायला गेलं, जसं आपण म्हणाल की इंधनाची बचत होतीये, मात्र जर इंधनाची बचत ही टोलमध्ये जाणार असेल तर मात्र इंधनाची बचत फक्त पेट्रोलमध्ये होतीये का, डिझेलमध्ये होतीये का, प्रत्यक्षात ती पैशांची बचत होतीये का, हा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। निश्चित ज्योत्स्ना, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।